वरती करणार आहोत. शुभ सन्मान केला जातो मार्केस साहेबांचा, जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे असा आपला सर्वांचे लाडके मार्केस साहेब, आणि त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतो. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. पहिला बॉल, गोलंदाज तयार. कैलासच्या मार्फत पहिला बॉल डाऊन द, अगदी आपल्याला पाहायला मिळेल लेग साइड जायचा ती बॉल होता, मात्र ऑन साइडला फ्लिकर धुरीस पाहायला मिळाली. आखीच्या अंतरावरची दोन्ही गावं मैदानावरती अगदी पाहायला मिळतात, म्हणजे मैत्रीपूर्व लढत नक्की पाहायला मिळेल. कधी कधी आखीच्या अंतरावरचे गावं अगदी शत्रूसारखे असतात, या आमच्या परिसरामध्ये तुम्हाला कळून जाईल. गावातच भारत पाकिस्तान. यावेळेस बॅटची नरेज बहुतेक लागली असेल, चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. इतका खाली बॉल राहत नाही, मे बी बॅटची एजच लागू शकते. टॉप बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 1 या आकड्यावरती 4 वर्ष मॅच याची नोंद करून घ्यायची. 4 वाजून 11 मिनिटं पहिला बॉल पडलाय. 4 वाजून 16 मिनिटांना 3 ओव्हर हाताळणं, 3 ओव्हर कंप्लीट होणं बंधनकारक असेल याची नोंद करून घ्या. कैलासचं पहिलं षटक सातत्याने फार चांगलं जातं, हे आपण सातत्याने पाहिलंय. यावेळेस सप्टी बार पाहायला मिळाला. शॉर्टर वनचा वापर करण्यात आला. स्क्वेअर मध्ये फील्ड नॉन स्ट्रायकिंग एंडवरती त्रिपंचांकडे कॉल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे, रेफरल देण्यात आलंय. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे रनआउट साठी. पाहूया फलंदाज आउट असतील की नाही नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. चाळीस पेक्षा कमी असतील तर मात्र धावा चेस करत असताना इझी होतं. यावेळेस फटका लाजवाब शॉट ऑफ द टुर्नामेंट. कव्हरच्या दिशेला जबरदस्त प्रहार. लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करत असताना बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकीच्या बॅट मधून हा कडकडाट असणारा हा जबरदस्त स्ट्रोक षटकार पाहू शकतो. एक्सटेन्शन ऑफ आर्म इनसाइड आउट ओव्हर कव्हर थ्रू द कव्हर मारलेला हा जबरदस्त षटकार. ऑन साइडला पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धावची मात्र कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर आपल्याला 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 9 रन ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे, जे मात्र पहिल्या षटकामध्ये एक षटकार आलाय, त्याला वगळता 3 सिंगल 1 डॉट. आतापर्यंत 5 चेंडू झाले. धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवायचा प्रयत्न जरूर होता, मात्र डॉट बॉलने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त केलं. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 9 या आकड्यावरती. कैलासचं हे षटक अप्रतिम राहिलं. चला स्पीडअप करायची विनंती असेल. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून 2 षटकं, फार एंड कडून 2 षटकं, अशा प्रकारे 4 षटकं हाताळायचे. यानंतर विनिंग टीम वर्सेस चेंज द गेम खांदारे अशी मॅच असेल. सो खांदारे टीम बी रेडी फॉर द मॅच. ती मॅच 3 ओव्हरची असेल, याची देखील आपण नोंद करून घ्यायची आहे. सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनिलजी मार्के साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया स्वागत. विनंती असेल अनिलजी मार्के साहेबांना आपण या मुख्य मंचकावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मुरबाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस आदरणीय जयवंतजी बिराडे साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष मनपूर्वक असे स्वागत. विनंती असेल मान्यवरांना आपण मुख्य मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. जाऊया मॅचच्या दिशेला. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे आणि यावेळेस विकेटचं पतन झालं. पहिला बॉल बॅटची एज थर्ड मॅन मध्ये झेल स्वीकारली गेली आहे. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम
षटकावरती. थँक्यू सो मच. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीमला. मैदानावरती फार चांगली बॅटिंग आपल्याला मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये, मात्र तितकी सुंदर अशी गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. अचूक लाईन, अचूक लेंथ, अचूक टप्प्यावरती भेदक मारा ही ओळख आहे गोलंदाज कैलास. आणि पहिल्या षटकामध्ये सातत्याने कैलासने जबरदस्त कामगिरी केली आहे. आतापर्यंत जर विचार केला तर चाफेवाडी पठार संघ फ्रंट फूट वरती पाहायला मिळतोय, कारण आतापर्यंत षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात झाली आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होऊन देखील धावसंख्या फक्त आणि फक्त 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. म्हणजे कौतुकास्पद कामगिरी आहे. 4 ओव्हरची मॅच मिनिमम तुम्हाला 45 ते 50 धावा बनवणं गरजेचं आहे, कारण ग्राउंड डायमेन्शन बारीक आहेत, ग्राउंड बारीक आहे, त्यामुळे धावा बनतात हे आपण पाहिलंय. त्यावेळेस कट केला फटका लाजवाब, मात्र डिपिश कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर असतील, मिस्टेक झाली आहे आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कव्हरच्या दिशेला नशिबाची साथ आणि बॉल सीमारेषा पलीकडे, नशिबाचा चौकार. थँक्यू सो मच. बघा नशिबासोबत, कारण ऐन मुवमेंटला बॉल बाउन्स झाला, म्हणजे बॉल तिथपर्यंत नव्हता, तो पण म्हणत होता की येऊ दे, तुझ्या जवळ आलो की मी बाउन्स होतो. अगदी तेच पाहायला मिळालं. हुआ तो हुआ, कमाल हुआ, धोती फाड की रुमाल हुआ, असं म्हणावं लागेल. शेवटच्या मुवमेंटला अगदी बॉलवरती नजर आणि बॉलने दिला गुलीगत धोका. धावसंख्या धावफलकावर 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. आलाय चौकार आणि चौकाराच्या साथीने धावफलक फ्लाय झालाय. 13 ऑन द बोर्ड, 13 धावा धावफलकावर. स्विच हिट मारायचं कुठे नव्हतं आणि गेला बॉल कुठे, ऑन साइडला मारायचं होतं, गेला बॉल ऑफ साइडला, मात्र मिळतील धावा 4 आणि धावा येणं गरजेचं आहे. दिल मांगे मोर आलाय हा नशिबाचा सो मच. चौकाराच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 17 या आकड्यावरती, 17 रन्स ऑन द बोर्ड, 17 धावा धावफलकावरती. विकेट नंतर 2 खणखणीत चौकार पाहायला मिळालेत फलंदाजा मार्फत. यावेळेस बॅटची एज लागली आहे. रक्षकाच्या हाताला बॉल ब्रश होऊन फायनल क्षेत्रामध्ये गेला, एकदा कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 18 या आकड्यावरती. चेंडू झाले 22 एक रन आहे, 22. मे बी बॅट ख्रिसला टच झाली असेल, तसा तो आवाज आला असेल. धावसंख्या धावफलकावर आपल्याला 18 पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॉटन बॉलची संधी आणि वेल कॅच, वेल जज झेल आपल्याला पाहायला मिळते विकीच्या मार्फत. 5व्या बॉलवरती झेल स्वीकारत असताना धक्का क्रमांक 2 मैदानावरती बसलाय. फलंदाज भावींची खेळी होत असताना समाप्त. गडी गमावलाय दुसरा. बॅटिंग करत असताना टीम वाघाची वाडी संघाने. थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या धावफलकावरती असताना 19 गडी गमावला दुसरा नवीन बॅटर. अनाट नंबर 4, 2 गडी बाद झाल्यानंतर दीपक पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावर आपल्याला 18 पाहायला मिळते. 18 ऑन द बोर्ड. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 5 चेंडू 9 धावा खर्च झाला. त्यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, लॉंग ऑन लॉंग ऑफचे फिल्डर. कॅचची संधी निर्माण झाली होती आणि झेल स्वीकारत असताना अजून एक धक्का बसतो. बॅटिंग करत असताना टीम वाघाची वाडी संघाला. फलंदाज दीपकची खेळी असताना समाप्त. गडी गमावला तिसरा. बॅटिंग करताना वाघाची वाडी संघाने. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा बाजूके समाप्त होतो आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. याच दरम्यान विनायकजी जामगारी सरांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. गोविंदजी भोयर, निलेशजी धस साहेबांना विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचकावरती आपलं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 आघाडीला आलेले विकी आणि भाविन बाद झाले. तिसऱ्या क्रमांकावरती आलेले ज्ञानेश्वर अजूनही मैदानावरती आहेत. 4थ्या क्रमांकावरती दीपक आले. पहिला बॉल फेस करत असताना बॉल अगदी हवेमध्ये होता. लॉंग ऑन मध्ये जबरदस्त झेल स्वीकारली गेली आणि विकेटचं देखील पतक झालं. आता कमळाकर पाहायला मिळतील 5व्या क्रमांकावरती.
बॅटर ज्ञानेश्वर आणि कमळाकर असे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. तसेच आदरणीय उमेशजी चौधरी साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. राष्ट्रवादी चषक डोंगर नाबेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. गणू छकडेवाला यांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानावरती लॉंग ऑनच्या दिशेला डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड फिल्डरच्या डोक्यावरून पाठवून दिलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटरच्या पाठमधून आलेला जबरदस्त प्रहार. बॉल सीमा रेषा पलीकडे. फलंदाज कमळाकर. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून हा षटकार. आलाय षटकार ज्ञानेश्वरच्या बॅटमधून दोन चौकार आले, एक षटकार आलाय. जबरदस्त बॅटिंग नक्कीच ज्ञानेश्वरच्या मार्फत पाहायला मिळते. विनयजी जामगरे सरांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. यावेळेस बॅटची एज झाली मिस्टेक. थर्डमॅनच्या फिल्डरच्या माध्यमातून स्वतःला स्ट्रेच केलं, मात्र बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार. थँक्यू सो मच. आलाय चौकार आणि चौकाराच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आहेत. ज्ञानेश्वर 18 धाब्यांवरती खेळतात. इंडिव्हिज्युअल जबरदस्त कामगिरी ज्ञानेश्वरच्या मार्फत पाहायला मिळाली. यावेळेस अगदी ब्रेड अँड बटर बॉलची संधी होती, मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर द बॅट्समन. फलंदाजासाठी सुवर्ण पर्वणी होती, मात्र कबूल केली नाहीये. अशा रीतीने एकदम कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 29 या आकड्यावरती. षटकामधील अजून 3 चेंडूंचा काही शिल्लक. ओव्हर नंबर 3 कल्पेशच्या मार्फत पाहायला मिळते. फार एंड कडून गोलंदाज कल्पेश आपल्याला पाहायला मिळतात मैदानावरती. सज्ज पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. यावेळेस देखील फटका फसलाय डीप मध्ये. फिल्डर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, मात्र बॉल निघून चाललाय फिल्डरच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला क्लिअर करत जबरदस्त प्रहार. बॉल सीमा पार. आलाय A1 क्वालिटीचा राष्ट्रवादी चषक षटकार. डायमेन्शन बारीक आहेत, त्यामुळे अगदी बॉल कनेक्ट जरी झाले नाही तरी देखील चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळतात. ही ओळख आहे या मैदानावरती. ज्यावेळेस सातत्याने फलंदाज येतो त्यावेळेस आम्ही फलंदाजांना एकच सांगतो की तुम्ही शेवटपर्यंत मैदानावरती राहा, आणि अगदी जर मैदानावरती राहिले तर मिस टाइम स्ट्रोक देखील षटकार जाऊ शकतात. नवीन फलंदाज याच दरम्यान आदरणीय भाऊसाहेब जाधव साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू हवेमध्ये असेल, झेल स्वीकारत असताना अजून एक धक्का बसतो बॅटिंग करताना टीम वाघाची वाडी संघाला. फलंदाज कमळाकरची खेळी होत असताना समाप्त. कमळाकर बॅक टू दी बबल. मच डीजे. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 35-35 या आकड्यावरती. आता शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल या षटकामध्ये. दोन्ही संघांच्या दिशेला ही मॅच आहे, मात्र फटका लाजवाब पाहायला मिळतोय. फ्लॅटेड स्ट्रोक पॅरलल टू द ग्राउंड. वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. मिड विकेटला क्लिअर करतात. दमदार असरदार खणखणीत चौकार. मैदानावरती खऱ्या अर्थाने मी म्हणेल चाफेवाडी संघाने जे पहिले 2 षटक हाताळले 18 धावा आल्या. म्हणजे झालं काय की सिलेबस होतं विकी आणि भावींचं, आणि पेपर आला ज्ञानेश्वर, दीपक, कमळाकर आणि दीपकचं. काय बॅटिंग केली आहे. सर्व जो खेळाडू येतोय तो फक्त चौकार आणि षटकारामध्ये डील करतोय. भावीन स्वस्तामध्ये बाद झालं. विकीच्या बॅटमधून एक षटकार आला, मात्र ज्ञानेश्वरच्या बॅटमधून आपल्याला 3 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. कमळाकर 1 षटकार मारून आऊट झाला, मात्र त्यांना माहिती आहे की कमी बॉल खेळून जास्त धावा बनव हेच महत्वाचं आहे. आणि महत्वाचं मैदानावरती योगदान देत असताना हे सर्व खेळाडू पाहायला मिळतील. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज गणेशला आपण पाहू शकतो. अंतिम अखेरचं षटक आहे, आणि या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी गणेशच्या मार्फत केली जाईल.
गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. बॅटची एज पाहायला मिळते. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट यार, जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतो. कौतुक आहे कौतुक. ज्या प्रकारे त्यांनी झेल स्वीकारली, ज्या प्रकारे त्यांनी बॅकिंग दिली, हे फार महत्वाचं आहे. एकाकडून चूक झाली, दुसरा जर एफर्ट दाखवत असेल, बॅकिंग देत असेल तर ते कौतुकास्पद आहे. टुगेदर ईच अचीव मोर, यालाच म्हटलं जातं टीम. आणि टीम एफर्ट मैदानावरती सातत्याने पाहायला मिळतो. टीम चाफेवाडी पठार या संघाच्या मार्फत. यावेळेस स्लॉट मधला बॉल डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. लॉंग ऑन ला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका, अजून एक दणकेदार स्ट्रोक. बॉल सी दीपकच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक षटकार आलाय. दीपक नावाचे लोकच धाकड असतात, टॅलेंटेड असतात आणि अगदी दीपकच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतो एक षटकार. एक आमचे दीपक सर आहेत, टॅलेंटेड, मल्टी टॅलेंटेड. फार कमी कॉमेंटेटर आहेत असे जे स्कोरिंग आणि कॉमेंट्री सोबत करतात, त्यापैकी आमचे दीपक सर आहेत. मॅनेजमेंट पण करत होते, मल्टी टास्कर आहेत. धावसंख्या फलकावर आपल्याला 46 पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ झालाय, 4 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस देखील अगदी आपल्याला पाहायला मिळेल मिस्टेक झाली. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो असेल, मात्र जोपर्यंत बॅट्समन पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड करेल तोपर्यंत बॉल अगदी गोलंदाजापर्यंत पोहोचलाच नव्हता. येस, 22 एकदा बॅट टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावर पुढे जाईल 47. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 47 या आकड्यावरती चाफेवाडी संघ आता मात्र थोडासा निराशाजनक कामगिरी करतोय आणि आता थोडस दडपणामध्ये असेल, प्रेशर जाणवत असेल त्यांना. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय, लाजवाब स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज पाय टच झालं. येस, पाय टच झालंय, त्यामुळे फलकावरती 53 पाहायला मिळेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अजून एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळेल ऑन साइडला. बॅक टू बॅक सलगचा दुसरा खणखणीत प्रहार. बॉल सीमारेषा पार. राष्ट्रवादी चषक षटकार. धावसंख्या धावफलकावरती 59 पाहायला मिळेल. का बॅटिंग पाहायला मिळतीये टीम वाघाची वाडी संघाच्या मार्फत. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. अशा रीतीने 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतो आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम वाघाची वाडी संघाची धावसंख्या आपल्याला 61 पाहायला मिळते. तर 62 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 62 चं टार्गेट. 24 बॉल 24 चेंडू आणि 62 धावा असं समीकरण पाहायला मिळेल. रिक्वेस्ट असेल, वेळ वाचवणं गरजेचं आहे. आपण सेमीफायनल देखील 3 ओव्हरची कव्हर करणार आहोत, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं राहील. चेंज द गेम खांदारे विपक्ष विजयी संघ अशी मॅच असेल. चेंज द गेम खांदारे संघ आपण रेडी राहायचं मॅच साठी आणि आपल्या कॅप्टनला आमच्या या समालोचन कक्षाजवळ पाठवायचे विनंती असेल. विनंती असेल अकबरबाई शेख, आपण जिथे कुठे असेल आपण लवकरात लवकर आमच्या व्यासपीठावरती यायचं. आपलं सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. 24 चेंडू आणि 62 धाब्यांची आवश्यकता असं विजयासाठी समीकरण पाहायला मिळेल. टीम MS11 चाफेवाडी पठार या संघासोबत. पाहूया कशा प्रकारे या धावा चेज केल्या जातील. अनेक अनेक धन्यवाद. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. महत्वाचे सामने सध्या सुरू झालेले, त्याच कारणास्तव प्रेक्षकांची देखील भरगच्च गर्दी या क्रीडा नगरीच्या चारही बाजूला सध्या तुम्हाला पाहायला मिळते. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. मुरबाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी आयोजित
राष्ट्रपती चषक डोंगरडाबे पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वातील आजचा महाअंतिम दिवस निर्णायक सामना बक्षीसपात्र फेरीचा सामना ग्रुप ई मधील लढत JD11 जर्मान वाघाचीवाडी आणि त्यांच्या विपक्षात संघ आपण बघत आहोत MS11 जय गावदेव क्रिकेट संघ चापेवाडी पठार. पहिल्या डावात 61 बनवल्या 62चं टार्गेट. ज्ञानेश्वरची धुवाधार बॅटिंग वन पाहिली. इन टोटल 34 धावा त्यानं बनवल्या आणि त्याच कारणास्तव टार्गेट सेट करण्यासाठी आता अधिकची मेहनत अधिकचे प्रयत्न या मॅच मध्ये करावे लागतील. द्वितीय सत्रात मुशनजी भोईर आणि गिरीशजी बांगारा पुरस्कृत MS11 जय गावदेव क्रिकेट संघ चापेवाडी पठारला. सामना सुरू होतो. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. गोलंदाजीसाठी नंदू तर सॅकरेला बबलू पारदी. पहिला बॉल ऑन साइडला पुलचा पॉवरफुल फटका. काय कॉन्फिडन्स स्टार्ट केला या डावाचा. तो बबलू पारदी अर्थातच रॉकीनं बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुरुवात तर मैंने की है बॉस. अगदी तो ठोकतोय हा फटका. झकास षटकार. सँडी सर तुमच्या समोर एक बॉल आलेला आहे तो देखील आपण कलेक्ट करा. स्कोर षटकारांना स्टार्ट झालेला आहे. स्वप्नवत सुरुवात या मॅच मध्ये सध्या करत असताना आपण बघत आहोत. इन ऍक्शन त्या ठिकाणी सलामीवर बबलू पारदी अर्थातच रॉकी. लाईन इथे चांगली आहे. बॉल हलकासा आतमध्ये आला. हरकत करत असताना हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. याचबरोबर डॉट बॉलची झाले सांगता निर्धाव चेंडूची झाले समाप्ती. डॉट बॉल धावफलकी किंबहुना स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळेल. 6 ऑन बोर्ड 6 धावा धावफलकावर. 3 कॅमेऱ्याने 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स हे ऑफिशियल वाहिनीच्या वतीने स्पर्धेचा क्वालिटी विथ क्लॅरिटी टेलिकास्ट सध्या सुरू. वाईट कॉल आलेला आहे पंचांनी कन्फर्म केला आणि त्यानंतर हा सिग्नल लेट पण थेट आपल्यापर्यंत पोहोचलाय. एक एक्स्ट्रा धाव संख्या 7 ऑन बोर्ड. इथे देखील लाईन पाहावी लागेल. पंच आता तटस्थ आहेत. पंचांची कुठलीही भूमिका नाही याचाच अर्थ काय तर चेंडू चांगला आहे लाईन चांगली आहे आणि हा देखील डॉट बॉल सध्या आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची झालेली सांगता धावा संख्या स्थिर. धावा 7 62चा पाठलाग सध्या सुरू आहे. हा स्कोरिंग वेन्यू आहे. या धावा देखील बनवल्या जाऊ शकतात. अपील आउट सिरीज आउट. बॅटच्या आतली कडा आणि जल्लोष सुरू झालाय. तो विकेट किपर आणि त्याचबरोबर गोलंदाजाचा फलंदाज बाद. मॅचची प्राइज विकेट माघारी परततायत बबलू पारदी अर्थातच रॉकी. पहिला मोठा आदरा MS11 जय गावदेव क्रिकेट संघ चापेवाडी पठारला. सुरुवात षटकारावर तदनंतर वाईड आणि त्यानंतर येणारी विकेट. डॉट बॉल नंतर दबाव जो बनला होता तो जुगारू शकला नाही बबलू. तो माघारी परतला. मॅच विनिंग प्लेअर इनफॉर्म प्लेअर सध्या बॅटिंग साठी दाखल झालेला आहे कैलास. बॅटिंग साठी कैलास हु केलाय फालेगला फिल्डर आणि झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. लागोपाठचा दुसरा धक्का बसलाय की काय त्यासाठी आता दोन्ही पंच एकत्रित आले आहेत. जल्लोष तर सुरू झालेला आहे. दोन्ही पंच एकत्रित आलेले. जल्लोष सुरू झाल्यानंतर मात्र पंचांनाही या अपीलनं आता एकत्रित देण्यास भाग पाडलेलं आहे. प्रथम दर्शनी असं वाटलं की बॅटची खड आहे मात्र पंचांचा सॉफ्ट सिग्नल अजूनही आला नाही. त्यांनी एकत्रित आलेले आहेत. त्यानंतर पाहायचं त्यांच्यामध्ये काय सल्ला मसलत होईल काय चर्चा होईल प्राइज विकेट या मॅचची आणि तदनंतर जो काय निर्णय ऑनफिल्ड अंपायर देतील तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. लक्ष सुद्धा टेक्निकल टीमचा सपोर्ट मागितला. यस्टरडेज बॉल लागलाय मात्र तो कन्फर्मेशन करायचं कुठे एक्झॅक्टली लागला यस्टरडेज. सो टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. ऑफिशियल ऑपरेटर अभय खुणे सर यांच्याकडे आपल्याला जावं लागेल. बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. जो काय निर्णय आहे तो दोन्ही टीम पर्यंत पोहोचवला जाईल.
चला बॅट्समन सेफ आहे. जो बॉलचा अँगल होता त्याच अँगलनं बॉल बाउन्स झालेला आहे. आताच्या देखील वरती बॉल स्पर्श झालेला आहे. सो बॅटर सेफ असेल, बॅटर नॉट आउट. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, तंत्रज्ञान आहे, त्याच कारणास्तव त्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण करत आहोत. स्पीडअप अपेक्षित आहे. ऑलरेडी 2 मिनिटं वेस्ट गेलेले आहेत. रिव्ह्यूसाठी लक्ष सुद्धा टीम GD11 जनमान वाघाची वाडी. धावसंख्या मात्र डॉट बॉलना स्थिरावलेली आहे. 7 ऑन बोर्ड, 7 धावा धावफल कव्हर. 62 धावेचं टार्गेट सेट झालेलं. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. 20 बॉल 55 धावेची अजून आवश्यकता. स्टील 2 टू गो. पाठ वरती हवा तसा चेंडू मिडल झाला नाही. एक सिंगल धाव आता प्राप्त झालेली आहे. बॉल फिल्डरच्या अगदी पुढ्यात होता, मात्र तदनंतर थ्रो देण्याचा मोह त्याला अनावर झाला, कारण तिन्ही यष्ट्या समोर होते आणि प्राइज विकेट होती कल्पेश कातोराची. त्याच कारणास्तव थ्रो देण्यामध्ये ते इंटरेस्टेड होते. मात्र एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सिंगलना धावा संख्या 8. अजून या मॅच मध्ये 54 धावेची आवश्यकता. बॉल बाकी 19. स्टील 1 टू गो. फर्स्ट पॉवर प्ले. पॉवर प्लेचं पहिलं षटक P1 मध्ये गोलंदाजी करता आपण बघत आहोत. त्या ठिकाणी गोलंदाज तयार झालाय नंदू. स्पीडअप अपेक्षित, थोडी गाय करा, थोडा वेग द्या. GD11 जनमान वाघाची वाडी. कमी गतीने टाकलेला बॉल, थांबले, पॉज घेतला, वाट पाहिली आणि तदनंतर या बॉलची मात्र वाट पाहिली. बॉल भिरकावलाय स्कोअर लेग सीमारेषेच्या दिशेनं. बिग 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 सिक्सर. दोन्ही टीमकडे क्वालिटी युनिट आहे. अंतिम चेंडूपर्यंत हा सामना रंगेल. मॅच बॉल रिटर्न झालेला आहे. टीमची धावसंख्या 14. पाठलाग 62चा करायचा आहे. अजूनही 48 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्पीडअप अपेक्षित आहे. GD11 जनमान वाघाची वाडी. अगदी पहिल्या दिवसापासून फर्स्ट राऊंड 5 ओव्हर, सेकंड थर्ड राऊंड 4 ओव्हर. त्याच कारणासह आज देखील तेच इम्प्लिमेशन आपण केलेलं आहे. यानंतर फर्स्ट सेमीफायनल विनिंग टीम आणि त्यांच्या विरोधात चेंज द गेम खांदारे. 3 ओव्हरची ती मॅच असेल. चेंज द गेम खांदारे संघ. तिसरं षटक जसं संपेल अकबर अँड ऑल टीम आपल्याला एकत्रित यावं लागेल. कमी गतीने टाकलेला बॉल, पहिल्या बॉलवरती व्हेरिएशन, विविधता. के कमलाकर खोडकाकडून हे बॅटर चांगलं रंगेल. अनेक विविध वेळेला दोन्ही गावं अखेच्या अंतरावरती आहे, त्याच कारणासह एकाच मैदानावरती त्यांचा सराव सुरू असतो. लीग फॉर्मॅट मध्ये एकत्र ते खेळतात, त्यामुळे कमतरता त्यांना माहिती आहे, दोन्ही माहिती आहेत. आक्रमण या वेळेला हल्ला चढवला. बॅटच्या स्लॉट मध्ये आलेला बॉल पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. आउट ऑफ द पार्क. युजिट सिक्सर. या षटकारांना धावसंख्या 20 ऑन बोर्ड. 16 चेंडू 42 धावा समीकरण. मिस टाइम फटका. झेलची संधी. कॉटन बॉलचा चान्स आणि त्या संधीचं सोनं झालं नाही. कव्हरचे फिल्डर का मध्ये आले हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. झेल सोडला की हा सामना सोडला, कॅच सोडली की मॅच सोडली, येणाऱ्या कालावधीत त्याचं उत्तर आता मात्र द्यावं लागेल ते टीम GD11 जनमान वाघाची वाडी क्रिकेट संघाला. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. मात्र त्याचा विरोधाभास सध्या या मैदानामध्ये आपण बघत आहोत. कॅच ड्रॉप, एक धाव. कैलास वाघ सारख्या आक्रमक फलंदाजाला दिलं गेलेलं हे जीवदान. स्कोर 21-21. कमी गतीने टाकलेला बॉल, फ्लाइट जास्त दिली होती, फिंगर मोड केले होते या बॉल वरती, लाईन रीड करता आली नाही. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा संख्या सध्या स्थिर. स्कोर आपल्याला पाहायला मिळेल तो 21-21. लाईन इथे पाहावी लागेल. Yes, it is wide. Square leg umpire call आणि also 1 for the over. हा कॉल देखील आता करण्यात आलेला आहे. वाईड बॉल, त्याचबरोबर एका अतिरिक्त उचलेची ताकीद आता गोलंदाजाला दिलेली आहे. एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीने धावा संख्या 22. स्कोर मोज ऑन 22. धावा 22. 40 धावेची अजून आवश्यकता मॅच मध्ये. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने ड्राइव्ह केला. फिल्डर भावीन त्याचं जजमेंट खराब.
कॅच घेण्याचा त्याचा प्रयत्न, तो फसला, तो अपयशी आणि त्याला भेदून चेंडू आता सीमारेषेच्या दिशेने मार्ग सोडतोय. येतो तो चौकार. सदस्य माजी उपसरपंच तथा समाजसेवक पद्माकरजी बिराडे यांची क्रीडा नगरीमध्ये उपस्थिती आपल्याला लाभलेली विनंती आहे. या पण मंचावरती आपले मनपूर्वक हार्दिक सरचे स्वागत. समोरच्या दिशेनं वेगवान ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला फिल्डर ज्ञानेश्वर आहेत. एक सिंगल धाव त्या ठिकाणी सहजरित्या मिळताना दिसेल. या सिंगल धावेच्या सहाय्यानं स्कोरबोर्डवर टीमची धावसंख्या आपण बघत आहोत 27 धावा. राजेशजी बोबी यांच्या वतीनं आयवा झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज अनाऊन्स झालेला आहे. मात्र फक्त तो झेल बाउंड्री लाईनच्या बाहेर पकडला जावा, ही एकमेव अट आहे. आता प्रेक्षकांमध्ये देखील लगबग सुरू होईल, गडबड सुरू होईल. अलीकडच्या काळात पैसा कोणाला नकोय, मात्र आता 200 रुपये कमावण्याची नामी संधी आयवा झेलसाठी राजेशजी बोबी यांच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. स्पीडअप अपेक्षित, षटक 2 बाकी आहेत, आवश्यकता 35 धावेची. गोलंदाजीसाठी भाविन वाघ दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 35. मिसटाईम फटका, झेलची संधी बनली आहे आणि इथे आली आहे मॅचची प्राइज विकेट. के कल्पेश कातवारा माघारी परततोय. महत्वाचा धक्का बसतोय MS11 चापेवाडी पठारला. बिग ब्लो, बिग विकेट. विकेट येताना पाहायला मिळेल. कल्पेश माघारी परतलेले आहेत. बॅटिंगसाठी पाहिलं तर हार्ड हिटर फिनिशरची भूमिका जे नेहमी साधा करत असतात अनिल दाखल होताना पाहायला मिळतात. स्कोर सध्या 27-27, लॉस ऑफ 2 विकेट. 27 धावा दाखल करते 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॅटिंगसाठी अनिल. बॅटन पॅड मध्ये खोलवर टप्पा, ऑफ साइडला टर्न केला बॉल, मिडविकेटला फिल्डर उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग, विल थ्रो ऑल्सो. एक सिंगल धाव मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. या सिंगल धाव्याच्या सौम्य धावा संख्या सध्या 28. 28 धावा दाखल करते पाहायला मिळतात. 10 चेंडू 34 धावेची अजून आवश्यकता. दिल्ली अभी भी दूर है लेकिन वहां तक जाना जरूर है. आक्रमण समोरच्या दिशेने लॉंग ऑफला फिल्डर आणि विकीने पकडला जबरदस्त झेल. कैलास आता माघारी परत आहेत. महत्वाचा मोठा अंतरात 2 धक्के षटकात दिलेत ते भाविन वाघनं. 1 मोर विकेट डाऊन. बिग ब्लो. तर 28 3 गड्यांच्या मोबदल्यात. कव्हर्स मध्ये जबरदस्त फटका. 1 बॉल ओव्हर दी लाईन, बॉल अडवण्यात आलेला आहे. एसिडीज तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा दरम्यानच्या कालावधीत कंप्लीट होताना पाहायला मिळतात. ट्रिपल बरोबर टीमची टोटल सध्या पोहोचली पुढे 31-31 धावा. विलासजी जाधव यांची उपस्थिती, ज्यांचं मोलाचं सहकार्य स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेलं विनंती आहे. या पण मंचावरती आपलं स्वागत आहे. बॅटिंगसाठी अविनाश तर साखरेला आपण बघत आहोत अनिल. समीकरण 8 चेंडू 31 धावा. हे 2 चेंडू आता निर्णायक आहेत. फुलटॉस बॉल आणि त्यावरती समोरच्या दिशेने चढवला हल्ला. बॉल हवेत. क्षेत्ररक्षकाला प्रयत्न करताना पाहिले मात्र तो अपयशी ठरला. प्रेक्षकांना 200 रुपयाचं कॅश प्राइज गमावलं. येताना दिसत आहेत या 6 धावा राष्ट्रवादी चषक. मिस्टाईम फटका, या वेळेला झेलची संधी ती मात्र गमावलेली आहे.
एक सिंगल धाव मिळताना दिसेल. बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS ची मागणी लगेचच केली आहे ती वेस्ट बाईट साठी. सो टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. टेक्निकल टीम कडे आता मदतीची पुकार आपल्याला द्यावी लागेल. वेस्ट बाईट साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चला बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. जो काय निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. बॉल डीप होतोय आणि बॅटर देखील पॉपिंग क्रीज मधून स्टेप आउट झालेला. दोन्ही पाय त्याचे इनलाईन पुढे आहेत. त्याच कारणासह फेअर बॉल असेल. नुकताच ज्यांचं क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. डोंगरनावेचे सुप्रसिद्ध उद्योजक त्याचबरोबर व्यावसायिक लोकाभिमुख व्यक्तिमत्व लोकप्रिय व्यक्तिमत्व समाजसेवेचा वसा ज्यांनी अनेक वर्ष जपलेला आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान काशीनाथ बाबा भोळे यांची शुभ उपस्थिती आणि त्यांच्या समेत रविदादा गायकर हे देखील उपस्थित झालेले. दोनही अतिथींचं क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. 6 बॉल 24 धावा निर्णायक सामना रंगतोय. 6 चेंडू 24 धावेची आवश्यकता. स्पीडअप अपेक्षित आहे. अधिकचा वेळ आता घेऊ नका. काशीनाथ बाबा भोळे उद्योजक डोंगरनावे त्याचबरोबर समाजसेवक आणि त्याच्यासोबत रविदादा गायकर यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं मंचावरती आपल्याला लाभली आहे. त्यांचं स्वागत. 6 चेंडू 24 पहिला बॉल ऑफसाईडला टर्न करण्यात आलेला आहे. मिडविकेटला फिल्डर एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपल्याला पुढे मार्गस्थ झालेली पाहायला मिळेल. ते 39 39 धावा. विजयासाठी या मॅच मध्ये 5 चेंडू 23 धावेची अजूनही आवश्यकता. कैलास बाद झाले त्यांचे बंधुराज हवी अर्थातच सोनू सध्या बॅटिंग साठी. सोनूवरती आता भरोसा दाखवावा लागेल. 5 चेंडू 23 कमी गतीने टाकलेला बॉल लॉफ केला समोर. फिल्डर उपस्थित आणि लॉंगॉनला सीमा रेषेच्या नजदीक पकडला गेला झेल. याचबरोबर सोनूचा भरोसा मात्र तुटलाय. तो माघारी परततोय. धक्का चौथा. MS11 चापेवाडी पठारला. थँक्यू थँक्यू. विरोधात चेंज द गेम खांदारे कॅप्टन आलेले आहेत. चेंज द गेम खांदारेचे टॉस कबॉस कक्ष थोडं खाली करा. आता प्रेक्षकांना विनंती आहे. बापू मयूर अँड ऑल टीम टॉस कबॉस कक्ष थोडं खाली करा. दीपेश त्यानंतर तेथेच प्रेझेंटेशन होणार आहे आणि टॉस देखील होणार आहे. विलास आपणही बाजूला व्हा. मिस टाइम फटका. पुन्हा एकदा झेलची संधी आणि त्या संधीचं सोनं लागोपाठचे 2 धक्के दिलेत. विकी कातवार आल्या पावली माघारी. आणखी एक सुयश गोलंदाज. अंतिम षटकात त्या ठिकाणी प्रमोद सराईला 1 मोर विकेट. ऑन हॅट्रिक संधी निर्माण झाली पाहिजे. क्रीडा स्पर्धेतील तिसरी विकेट हॅट्रिक कॅरी केली जाईल का. डॉट बॉल निधाव चेंडूची सांगता. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या किंबहुना स्थिर. धावा 39. औपचारिकता आता फक्त शिल्लक आहे मॅच मध्ये पकड बनवली आहे ती JD11 जयनमान वाघाची वाडी क्रिकेट संघानं. 2 चेंडू आणि 2 चेंडू 23 धावेची आवश्यकता. सामना थोडा दूर गेलाय. वेगवान फटका समोरच्या दिशेनं ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला फिल्डर चांगलं बाकअप आलं. एक सिंगल. धावसंख्या 40. फक्त पराभवातील अंतर आता कमी केलं जाऊ शकतं. 1 चेंडू 22 धावेची आवश्यकता. 2 मॅच मध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स राहिला होता MS11 चापेवाडी पठारचा. मात्र अंतिम सामन्यात क्वार्टर फायनल मध्ये त्या संघाला शिकस्त दिली आहे ती जयदादा 10 पुरस्कृत JD11 जयनमान वाघाची वाडी क्रिकेट संघानं. वेल प्ले बॉयज. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. ऑल द बेस्ट अँड टफ अँड हार्ड लक आपण देऊया टीम MS11 चापेवाडी पठारला.